आहे। लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत। लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही रखडलेलं आहे, तर समुद्राला आलेल्या भरतीमुळे लालबागच्या राजाची मूर्ती समुद्र किनाऱ्यावरच अडकलेली आहे। गेल्या 8 तासांपासून विसर्जनासाठी प्रयत्न सुरू आहेत। भारतीय तटरक्षक दलाच्या चेतक हेलिकॉप्टरने सुद्धा मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीची सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली आहे। विशेषतः लालबागचा राजा विसर्जन सोहळ्यात येणाऱ्या अडचणीची हवाई पाहणी करण्यात आली आहे। तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। तर साधारणतः 8 ते 9च्या दरम्यान लालबागच्या राजाचं दरवर्षी विसर्जन केलं जातं, मात्र आज भरतीची वेळ चुकली आणि त्यामुळे विसर्जन होऊ शकलेलं नाही राजाचं। आणि त्यानंतर आता 8 तासांपासून लालबागचा राजा हा किनाऱ्यावर आहे। तर दरम्यान भरतीचं समुद्रामध्ये कशा पद्धतीने सिच्युएशन आहे याचा आढावा हेलिकॉप्टरद्वारे घेतला जातोय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? लालबागच्या राजाचं विसर्जन आतापर्यंतही होऊ शकलेलं नाहीये, सध्याची काय स्थिती आहे? कधी विसर्जन होऊ शकतं? उदय, आवाज येतोय माझा? हा येतो। पुन्हा एकदा जरा प्रश्न विचाराल। सध्याची काय स्थिती आहे आणि लालबागच्या राजाचं विसर्जन नेमकं कधी होऊ शकतं? सध्या मी गिरगाव चौपाटीवरती लालबागच्या राजाचा जो विसर्जन तराफा आहे त्या तराफ्यावरती आहे। हा तराफा आणि लालबागच्या राजाची मूर्ती ज्या पाटावरती आहे ते पाट जोडण्याचं काम जे आहे पुढील काही मिनिटांमध्ये होणार आहे। सध्या आपण काय परिस्थिती आहे ती आपण पाहू शकतो की लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे तिथलं पाणी जे आहे भरतीमुळे आता कमी झालेलं आहे। म्हणजे भरती होती मात्र आता अहोटी लागली होती काही वेळापूर्वी आणि अहोटीमुळे पाण्याची उंची जी आहे ती आता कमी झालेली आहे। आणि ही उंची कमी झाल्यानंतर आता लालबागच्या राजाची एकूण मूर्ती जी आहे ती आता इथे पुढे आणलं जाणार आहे। आपण हा तराफा पाहू शकतो आणि या तराफ्याच्या पुढच्या बाजूला आपण इथे पाहू शकतो की हायड्रोलिक लिफ्ट आहे आणि हायड्रोलिक लिफ्ट आहे त्या हायड्रोलिक लिफ्टच्या पुढच्या बाजूला आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे काही वेळानंतर आणण्यात येणार आहे। साधारणतः 1 तासभर लागणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती या तराफ्यावरती आणली जाईल आणि या तराफ्यावरनं मग लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती अरबी समुद्रामध्ये खोल विसर्जित केली जाणार आहे। एकूण आपण पाहतो की हे सर्व तांत्रिक गोष्टी आहेत, कारण सकाळी जेव्हा भरती होती त्या भरतीच्या ज्या वेगवान भरतीमुळे लालबागच्या राजाचा तराफा जो आहे तो एक प्रकारे हेलकावू लागला होता। त्याचबरोबर लालबागच्या राजाची मूर्ती ज्या पाटावरती तो पाट देखील तरंगू लागला होता आणि त्यामुळे पाट आणि हायड्रोलिक लिफ्ट यांची जी जोडणी आहे ती कंप्लीट झाली नव्हती, ती पूर्ण झाली नव्हती। त्यामुळे तराफ्यावरती पाट जो आहे तो येऊ शकला नव्हता। भरती मोठी होती, त्यानंतर भरती उतरण्याची वाट पाहण्यात आली। आता भरती जी आहे ती ओसरलेली आहे, अहोटी लागलेली आहे आणि अहोटीमध्ये आता लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती मोकळी झालेली आहे। त्यानंतर आता पुढच्या काही वेळात लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती या तराफ्यावरती हायड्रोलिक लिफ्टवरती आणली जाणार आहे। त्यानंतर आणखी सगळ्यात मोठी अडचण आहे ती म्हणजे हा तराफा जो आहे हा देखील फ्लोटिंग आहे, म्हणजे हा तराफा जो आहे तो देखील तरंगला गेला पाहिजे। त्यामुळे पुन्हा भरतीची जी आहे ती वाट पाहिली जाणार आहे। म्हणजे सकाळीच्या वेळेला जी भरती होती त्या भरतीनंतर अहोटी लागली, अहोटीनंतर आता पुन्हा भरती रात्री 9 वाजता येण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यावेळेला रात्री 9 वाजता जी भरती असेल त्या भरतीच्या वेळेला हा तराफा जेव्हा तरंगू लागेल त्यानंतर खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते होऊ शकतं अशी माहिती ताजी मिळते आहे। सध्या एक चाचपणी केली जात आहे की लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे तिचं आता पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे, त्यांची चाकं जी आहे ती दिसू लागलेली आहे आणि त्यानंतर आता लालबागच्या राजाची मूर्ती आहे पुढच्या काही वेळातच या हायड्रोलिक लिफ्टच्या इथे आणलं जाणार आहे। आणि त्यानंतर या हायड्रोलिक लिफ्टवरती या तराफ्याच्या वरती जी हायड्रोलिक लिफ्ट आहे त्या लिफ्टवरती कोळी बांधव जे त्या आणतील आणि त्यानंतर एक चाचपणी केली जाईल की हा तराफा जो आहे तो ओढला जातो आहे का बारच्या साह्याने। जर का ओढला गेला तर विसर्जन तात्काळ होऊ शकतं, मात्र जर का ओढला गेला नाही तर पुन्हा एकदा रात्री 9ला जी भरती येणार आहे त्या भरतीची वाट पाहावी लागणार आहे। तर आणखी पुढील काही तास ही विसर्जन प्रक्रिया जी आहे ती सुरू राहणार आहे। अनेक तांत्रिक अडचणी आहेत, भरती अहोटीच्या वेळा आहेत आणि त्याचबरोबर ज्या या तराफ्याला जे आवश्यक पाण्याची उंची लागते, त्याचबरोबर लालबागच्या राजाची मूर्तीच्या पाटावरती आहे त्या पाटावरसाठी जी आवश्यक पाण्याची उंची लागते, हे सगळं गणित जुळल्यानंतरच मग विसर्जन जे आहे ते यशस्वी होऊ शकतं। बरोबर आहे उदय, एकूणच असं म्हणता येईल की आणखी काही वेळ यासाठी लागू शकतो विसर्जनासाठी, म्हणजे 12 तास सुद्धा लागू शकतात। आणि थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं की हेलिकॉप्टरद्वारे पाहणी सुद्धा करण्यात आली होती भरती ओहोटीची स्थिती काय आहे त्याविषयी काय सांगू शकाल?
आपण पाहतो की गिरगाव चौपाटीवरती गणेशोत्सव मोठ्या संख्येने होतं, हजारोंच्या संख्येने गणेश मूर्ती ज्या आहेत त्या इथे विसर्जनासाठी येत असतात आणि त्यानंतर इथे एकंदरीत सुरक्षेची पाहणी जी आहे भारतीय तटरक्षक दलाकडनं देखील करण्यात आलेली आहे। या चौपाटीवरती आपण पाहू शकतो की अजूनही मोठ्या प्रमाणात गणेश भक्त जे आहेत इथे आलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन जे आहे आज दुपारपर्यंत इथे सुरू होतं आणि त्यामुळे इथल्या सुरक्षेचा एकूण आढावा घेण्यासाठी मुंबई पोलीस असतील, मरीन पोलीस असतील, त्याचबरोबर भारतीय तटरक्षक दल जे आहे ते इथे पाहणी करत असतात। त्यानुसार भारतीय तटरक्षक दलाच्या जे चेतक हेलिकॉप्टर्स आहेत ते चेतक हेलिकॉप्टर्स इथं आले होते आणि त्याचबरोबर लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये जो अडथळा निर्माण झालेला आहे त्या अडथळ्यांसंदर्भात देखील या चेतक हेलिकॉप्टर्सने गिरटे घालून पाहणी केलेली आहे। हा एक प्रकारे हवाई पाहणी केलेली आहे आणि त्या संदर्भातला अहवाल जो आहे तो त्यांनी दिलेला आहे की नेमका भरती आवडीची वेळ आहे आणि त्यानंतर नेमकं लालबागच्या राजासाठी कसं एक सोयीस्कर वेळ असेल जिथे लालबागच्या राजाचं योग्य पद्धतीने विसर्जन जे आहे ते खोल समुद्रामध्ये केलं गेलं जाईल। बरोबर आहे उदय, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।